Good evening, sir. Welcome to Hotel Lakeview Kashmir AJ, sir. गुड इव्हनिंग तिला लेक व्ह्यू हॉटेल आहे ना, हे काश्मीरचं बेस्ट हॉटेल आहे. आणि बघा ना, हे दल लेकच्या एकदम समोर आहे. येस, आणि इथे ना एक रेस्टॉरंट आहे बॉलिवूड करी नावाचं. तिकडचं क्विझिन इज द बेस्ट इन काश्मीर. AJ, आपण जायचं ना तिथे. येस, Here's your key, sir. थँक्यू सो मच. Welcome. Enjoy your stay. येस शुअर, थँक्यू. AJ? Guitar? AJ? हे गिटार तुम्ही पॅक केलं की हे पण आजीनीच पॅक केलं? सिरियसली AJ, तुम्ही किती छान वाजवता गिटार. म्हणजे तुम्ही सगळंच किती परफेक्ट करता. नाही तर मला तर थोडं चालताही येत नाही, सारखं धडपडत असत. AJ, मला जमेल का गिटार वाजवायला? का नाही जमणार? एक मिनिट, तुम्ही शिकवता का मला प्लीज? शुअर. कट का केलात? आय ऑन व्हॅकेशन. AJ, परत आला काहीतरी कामाचं असेल. मी थांबते ना, तुम्ही बघा. बघितलं, आजींच आहे. उचला. हॅलो हॅलो AJ, रेंज नाहीये वाटतं. तुम्ही बाहेर जाऊन ट्राय करता का? हॅलो हॅलो. आप वही है ना, आपका वॉलेट गिर गया था. अरे बाप रे, आपको लगा कितना खून आ रहा है? एक मिनट. अब इसे ऐसे ही मत रखना, डॉक्टर के पास जाना. और एक चीज हमेशा याद रखना, जान है तो जहान है. तिला
कोणाशी बोलत होतीस? ते आज नाही का त्यांचं आज आपली चुकामुक झाली दुकानात, तर तेव्हा ते मला भेटले म्हणजे त्यांचं पाकिट पडलं होतं, तर मी त्यांना ते उचलून दिलं. तर आता मी बघितलं ना, इथे त्यांच्या बोटाला लागलं होतं, म्हणून मी आपला रुमाल बांधला. आय अंडरस्टँड लीला, पण अशा अननोन लोकांशी बोलणं आणि ते पण अशा अननोन ठिकाणी, इट्स डेंजरस. बरोबर आहे, काळजी घ्यायला हवी आहे जे, पण त्यांच्या बोटाला लागलं होतं, मग मदत करायला नको का? आणि व्यक्ती अननोन असली तरी माणुसकी दाखवायलाच हवी ना. आय अंडरस्टँड. आणि जे तुम्ही सोबत असताना मला काय होणार आहे? दॅट्स ट्रू. यश, हा? तुला मशरूम आवडतात? तुला आवडतात? हो. मग मला आवडणारच. यश, बर, मी एक कमाल मशरूम मसाल्याची रेसिपी बघितली आहे. मला वाटतं ही उद्या ट्राय. एक मिनिट, हा आईचा फोन. हॅलो, बोल आई. अगं बोल काय बोल, हा? आणि काय ग, आल्यापासून इथे फिरकलीच नाहीयेस, रमलीच वाटतं सासरी, हा? असं काही नाहीये ग, पण असं आल्या आल्या कसं यायचं? तू एक काम कर, उद्या तू आणि यश दुपारी जेवायला या. ए सोन्या, ते ना तुझ्या आवडीचा श्रीखंडपुरीचा बेत करते मी, हा? चालेल? हा, या या. अगं आई, पण पण बिण काही नाही, हा? मी आणि बाबा तुझी वाट बघतोय, या. बर थांब आई, यशला विचारते, एक मिनिट. यश, आई म्हणते की उद्या तिकडेच जेवायला यात, काय करूया? चालेल मला. तसे मला उद्या काही फार विशेष काम नाहीये आणि मी माझं आजचं काम सगळं कंप्लीट करतो. ठीक. हॅलो आई. हा, ऐकलं मी. उद्या येणारच आहेस ना घरी, तर ती मी लिस्ट दिली होती बघ, हा, त्यातल्या काही एक दोन गोष्टी आणल्या असल्यास तर त्या येताना घेऊन ये. हो, आणते, घेऊन येते, लक्षात आहे माझ्या. ठेवते, बाय. हो हो, ठेव ठेव, आणि या लवकर, वाट बघतेय मी. आई पण ना. छान, रेवने माझ्यासाठी गोष्टी आणल्या आहेत फॉरेनच्या. उद्या ती येणार आहे जेवायला, तयारीला लागायला हवा. यांना आत्ताच पाठवू दे बाजारात श्रीखंड आणायला, ते विसरते. आओ आहो. काय मग रेवती, आवडतंय ना इथे? हो आजी. ए, तुला थालीपीठ आवडतात का ग? हो. ठीक आहे, तर मग उद्या आपण नाश्त्याला रेवतीच्या आवडीचे थालीपीठ करूया काय? आजी, मला पण थालीपीठ खूप आवडतात. मी एक काम करते, रूपाला सांगते लोणी काढायला. हा हा, लोणी आणि थालीपीठ. आजी, उद्या आमचा स्वयंपाक नका सांगू. म्हणजे किशोर, मी, रेवती आणि यश उद्या नाही होत जेवायला. का, काही प्लॅन आहे का तुमचा? हो आजी, आम्ही चौघ जरा जेवायला बाहेर जाणार आहोत. अरे वा, छान छान छान, मस्त एन्जॉय करा मग. हा, सरू, यांचे परस्पर प्लॅन्स व्हायला लागलेत. पूनम वहिनी आपल्याला तर विचारत पण नाही. पण ताई असं यश, चालेल, आम्हाला आवडेल. यश, तुमचा वेगळा काही प्लॅन आहे का? नाही, तसं असेल तर आपण नंतर कधीतरी जाऊयात. ताई, असा प्लॅन वगैरे असंच काही नाहीये. ऍक्च्युली रेवतीच्या आईंनी आम्हाला उद्या लंचला बोलवलं होतं त्यांच्याकडे, म्हणून आम्हाला तिकडे. आपण नंतर जाऊया आईकडे, मी सांगते तिला फोन करून. आपण जाऊया. नाही, नको. तुमचा प्लॅन असेल तर तुम्ही कंटिन्यू करा. आपण नंतर कधीतरी जाऊयात ना, म्हणजे खरं तर कधीही जाऊ शकतो, उद्या परवा. इट्स ओके, यू कॅरी ऑन. हा, म्हणजे असं काही नाही की आजच गेलं पाहिजे. नाही, नको. एक काम करायचं का, नाही तर म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर तुम्हीच येता का आमच्या बरोबर माझ्या आईकडे जेवायला? नाही नाही, नको नको. मला तुझ्या आईला त्रास द्यायचा नाहीये. उगाच इतक्या सगळ्या लोकांच्या जेवणाचा लोड त्यांच्यावर नको. तुम्ही जा. नाही ताई, त्रास कसला, उलट आईला आवडेल तुम्ही जेवायला आलात तर. नाही, खरंच नको. ताई प्लीज, चला ना प्लीज. ताई प्लीज ना. माझी एक अट आहे. कसली अट? तुझ्या आईबाबांना सांगायचं की आमच्यासाठी काहीही स्पेशल बनवायचं नाहीये. सगळं जेवण मी बाहेर ऑर्डर करणार आहे. आपण फक्त बसून गप्पा मारायच्यात, जेवायचंय, एन्जॉय करायचंय. चालणार आहे? पण ताई, आईला एवढं. हीच अट आहे. ऍक्च्युली मला दुर्गाची अट आवडली.
कारण आपण कोणाकडे तरी गेस्ट म्हणून जाणार आणि त्या घरातली बाई स्वयंपाकघरात काम करेल हे मलाही आवडत नाही. किती छान बोलताय तुम्ही खरंच. ए मला पटतंय हा किशोर तुझं. रेवती तू कालिंदी ताईंना सांग तुम्ही 4 जण उद्या जेवायला त्यांच्याकडे येत आहे हा, आणि जेवणाचा घाट घालायचा नाही ही सक्त ताकीद द्यायची, कळलं? हो आजी. बोलताई. हॅलो रेव, कामात आहेस का ग? नाही नाही बोल ना. बाय द वे ताई, तुझे आणि एजंटचे फोटो पाहिले, किती गोड दिसत आहेत 2 जण. रेव अगं, आम्ही इतकी मजा करतो इथे. आम्ही बर्फात खूप खेळलो, मग स्नोमॅन बनवला. आणि तुला माहिती का, एजे मला कशालाच नाही म्हणत नाहीयेत. ताई यश पण अगदी असाच आहे अगं. अगं नाही ग, पण एजंटचा ना प्रश्नच वेगळा आहे. तुला माहिती मला काय म्हणाले? मला म्हणाले अगदी तुझं मन भरेपर्यंत आपण इथेच राहायचे. मला सांग, कुठला नवरा असं म्हणतो ग? माझा. अगं आम्ही आज एका दुकानात गेलो, तिथलं मला सगळं आवडलं, तर सरळ म्हणाले की सगळ्या गोष्टी पॅक करा. ताई, मी तुला नंतर फोन करू का ग? मला ना आत्ता जरा काम आहे. बरं बरं ठीक आहे, बाय. ताई आत्ता पण एकटीच बडबडत होती. मी आणि यशनी पण मजा केली. माझं काही ऐकूनच नाही घेतलं. अरे बापरे. नाही अहो, म्हणजे हे एवढं सगळं असं जेवण आम्ही एका वेळी आमच्या घरात असं कधी खाल्लं नाहीये. हो की नाही रेऊ? हो ना, म्हणजे हॉटेलमध्ये गेल्यावर आम्ही व्हेज थाळी मागवून खातो हो. पण हे आता एवढं सगळं जेवण संपवणार कोण? हो ना दुर्गाताई, ह्या सगळ्याची काय गरज होती? अगं असं कसं, आपण सगळे एकत्र पहिल्यांदाच लंच करतोय, सगळं व्यवस्थित व्हायला नको का? जेवणानंतर स्वीट डिश सुद्धा सगळ्यांसाठी मागवणार आहे. हा. त्यामुळे पोटात थोडीशी जागा ठेवा. अरे बापरे, म्हणजे अजून स्वीट डिश पण खायची? नाही म्हणजे हे एवढं सगळं खाल्ल्यानंतर ते स्वीट डिश खायला पोटात जागा उरली पाहिजे ना. एवढं सगळं खायचं म्हणजे काळजी नका करू तुम्ही. तुमची टेस्ट लक्षात घेऊनच मी सगळं इंडियन मागवलंय. हा, नाही माझ्या लक्षात आहे, मागच्या वेळी आम्ही तुमच्याकडे आलो होतो तेव्हा ते सिरियल म्युस्ली वगैरे खाऊन पोट नव्हतं भरलं तुमचं. यावेळी काळजी नका करू, मी खबरदारी घेतलीये. काय झालं? काय विचार करताय? तुम्हाला असं वाटतंय का की दुर्गा हे सगळं चिडून बोलतीये? नाही नाही, मी अजिबात चिडलेली नाहीये. इनफॅक्ट यांच्या प्रेमाने माझ्या रागाला हरवलंय. एवढी सगळी धडपड मी यशच्या सुखासाठीच तर करत होते. रेवतीशी काही माझं पर्सनल वैर नाहीये. आणि आता रोज घरात बघतीये आम्ही, यश खूप सुखी आहे तिच्या बरोबर. हेच तर हवं होतं मला. यांची गाठ नियतीनेच बांधली आहे. त्यामुळे मी आता ठरवलंय, मागचं सगळं विसरून, सगळे वाद मागे टाकून सुखाने एकत्र एक कुटुंब म्हणून राहायचं. चालेल ना? काय ऑर्डर करायचं हे बघ. नाही 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 वहिनी, मला वाटतं ना दुर्गा वहिनी तिथे पास्ता ऑर्डर करतील. माझं पण फेवरेट आहे ना, पास्ता ऑर्डर करूया. सरू, लीला आईंच्या आईबाबांना पास्ता काय हे माहीत तरी असेल का? त्यांनी कधी खाल्लंही नसेल. त्यांना साधी म्युस्ली पण नाही माहिती. हा बरोबर आहे. मग काय माहित असेल त्यांना? पावभाजी. हा, पावभाजी ऑर्डर करू शकतात ते. हा पण पावभाजी खायची का? नाही नाही नाही, नको नको. किती बटर असतं वहिनी त्या डाळ. टाळांनो, एव्हा ना तुमचा कांदा चिरून, थालीपीठाची भाजणी भिजवून, ती थापून भाजून मस्त कुरकुरीत थालीपीठ पानात वाढलं गेलं असतं आणि ते पोटातही गेलं असतं.
एवढ्या अशा स्पीडनं तुम्ही जर जेवण ऑर्डर केली तर माझ्या पोटातले कावळे आहेत ना ते झोपून जातील बाळा. नाही 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 आजी, झोपून नका देऊ, 2 मिनिटं थांबा. हो, सुचलं. एक ना धड बरोबर सिझलर. सिझलर? हा, गुरु तुझं कसं होणार ग? छान होणार आजी. काय ना, आपण सिझलर ऑर्डर करू. दुर्गा वहिनींनी पण तेच मागवलं असेल आणि कसं सगळं मिक्स. सरू सिझलर पार्सल कसं येणार? आपण ना काहीतरी दुसरं मागूया. हा, बरोबर आहे तुमचं. काय मागवायचं आपण? आजी काय खाणार तुम्ही? थाळी. थाळी कसं सगळं. रुपा, आजी आता रुपाला विचारतात काय ऑर्डर करायचं. सरू दुर्गा मॅडम, तुम्ही आता जे काही बोललात ना ते ऐकून मनावरचं ओझं उतरलं बघा. तुम्ही आमच्या रेवूला आपलं मानताय हे ऐकून खरंच खरंच खूप समाधान वाटलं हो. रेवतीचे बाबा, तुम्ही कसलीही काळजी करू नका आता. अहो, जसा यश आम्हाला आहे तशीच रेवती पण आहे. रेव, मी म्हणत असते ना नेहमी की चांगल्या माणसांचं नेहमी चांगलंच होतं. बघ हे असं. आणि उशिरा का होईना पण दुर्गा मॅडम ना तुझं आणि यशचं प्रेम कळलं, पटलं आणि त्यांनी त्याचा स्वीकार केला. किती चांगली गोष्ट आहे. हा तू आता बघ, बाप्पाच्या कृपेने ना तुमच्या दोघांचा संसार असा छान सुखाचा करा. चला सुरू करूया. हो हो. वहिनी, हे काय चाललंय आपल्या घरात? एकतर एजे आणि लीला काश्मीरला गेलेत, ते यश रेवती हनीमूनला जाऊन आले आणि दुर्गा वहिनी तर लीलाच्या घरी फॅमिली डिनरला गेल्यात. आणि आपण काय करतोय? रिंगा रिंगा रोजेस रिंगा. सरू काय चाललंय तुझं? हेच करतोय वहिनी, आपण फक्त गोल गोल फेऱ्या मारतो आपल्या घरात. बरोबर आहे तुझं. या घरात ना आपल्याला काहीही किंमत उरली नाही. त्या टायगरला सुद्धा रिस्पेक्ट मिळतो पण आपल्याला कोणीच विचारत नाही. हो वहिनी, तुमचं अगदी बरोबर आहे. आपली खरंच काहीच किंमत नाही राहिली आहे घरात. तर दुर्गा वहिनी आपल्याला आधी कसं सगळं सांगायच्या, पण आता त्यांनी आपल्याला एकटं पडलंय आणि त्यांनी रेवती आणि लीलाची टीम जॉईन केली. त्यांची मेजॉरिटी झाली आहे वहिनी. नाही सरू, त्यांची मेजॉरिटी होऊन चालणार नाही. आपल्याला आपलं अल्पमताचं सरकार आणायला हवं. हा, कुठलं अल्पमताचं सरकार? म्हणजे ते महत्वाचं नाहीये सरू. हा, हे बघ, आता आपण एकमेकींना साथ दिली पाहिजे. काहीही झालं तरी या घराचा चार्ज आता आपण घ्यायचा. येस, एकमेकास सहाय्य करू, आपल्याला वाटेल ते करू. सरू लीला, तू ज्या क्षणाची वाट पाहत आहेस तो क्षण जवळ आलाय. मी तुझी वाट पाहतोय. ही साडी नेसून तयार हो, मी तुझ्यासाठी कार पाठवतोय. हिचे फायनली